एक महत्त्वाची बातमी, पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींवर भाजपकडून कारवाईची शक्यता वर्तवण्यात येते। महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढा अशी चौधरींची भूमिका होती, तर भाजप प्रदेश कार्यालयाने सुदर्शन चौधरींकडून खुलासा मागवलेला आहे। अजित पवार गटाकडून सुदर्शन चौधरींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, सुदर्शन चौधरी हे पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष आहेत, त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक सुद्धा आहेत। मात्र जी शिरूर विधानसभा मतदारसंघाची जी आढावा बैठक होती, या बैठकीत सुदर्शन चौधरी यांनी जे वक्तव्य केलं होतं, ज्यामध्ये अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, त्यानंतर काल सुद्धा ते आपल्या भूमिकेवरती ठाम राहिलेले आहेत आणि काल सुद्धा तीच भूमिका त्यांनी मांडताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र अजित पवार गट या सगळ्या सुदर्शन चौधरीच्या भूमिकेसंदर्भात आक्रमक होताना पाहायला मिळालं होतं आणि सुदर्शन चौधरीवरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता पुढे येताना दिसते। त्यामुळे भाजप प्रदेश कार्यालयाकडून आता सुदर्शन चौधरी यांच्याकडून या संदर्भात खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि सुदर्शन चौधरी यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते सुद्धा आता प्रदेश कार्यालयाकडून जाणून घेतली जात आहेत। आणि ज्या पद्धतीने अजित पवार गटाकडून जी मागणी केली जात आहे, अर्थातच सुदर्शन चौधरीवरती कारवाई करावी, तर प्रदेश कार्यालय कदाचित सुदर्शन चौधरी यांच्यावरती कारवाई करण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। कारण सुदर्शन चौधरी कारवाई होणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।